नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण खजूर ड्रायफ्रूट लाडू कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे रोज एक लाडू खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा लाडू आपल्या रोजच्या आहारात असावाच एक तरी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. लाडूसाठी इथं मी खजूर घेतला आहे 500 ग्रॅम. याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत, म्हणजेच अर्धा किलो खजूर आहे. यानंतर इथं मी 200 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे. खोबरं आपल्याला छान किसून घ्यायचं आहे. आता यानंतर सुकामेवा पाहूया. इथं मी 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. यानंतर 50 ग्रॅम अंजीर घेतलेला आहे, 50 ग्रॅम काळे व पिवळे मनुके. त्यानंतर अर्धी वाटीला थोडा कमी डिंक घेतलेला आहे व 12 ते 13 काजू, 12 ते 13 बदाम, त्यानंतर 12 ते 13 पिस्ता घेतलेले आहेत. यानंतर काही सीड्स घेतलेले आहेत, मगज बी, सूर्यफुलाच्या बिया व पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. हे मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 1 चमचा गाईचं साजूक तूप घालायचं आहे व हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेता घेता आपण याचे फायदे जाणून घेऊयात. अक्रोड हे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत फायदेशीर असतं व आपल्या हृदयाला देखील हे निरोगी ठेवतं. यामुळे लाडूमध्ये याचा समावेश थोडा जास्तच करायचा. आता यानंतर यामध्ये मी घेतलेल्या बिया म्हणजे सीड्स घालणार आहे. तर आपण याचे फायदे पाहूया. महिलांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीच्या वेदनांसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये आयरनची मात्रा भरपूर असते. स्त्रियांच्या केसांसाठी व स्किनसाठी खूप फायद्याचे ठरते व आपल्या हृदयाला देखील खूप हेल्दी ठेवतं हे सीड्स. आता बदाम छान खरपूस भाजून घेऊयात. आता याचे फायदे पाहूयात. बदामामध्ये फॅटी ॲसिड्स, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन ईची मात्रा भरपूर असते आणि आपल्या मेंदूसाठी देखील बदाम भरपूर फायद्याचे ठरतात. आता पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी असते व ते मेंदूच्या आपल्या आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. याबरोबरच आपण काजू देखील छान खरपूस भाजून घेऊयात. आता अंजीर व मनुके तुपावर छान परतून घेऊयात. अंजीरचे फायदे पाहूयात. अंजीर खाल्ल्यामुळे पित्तविकार, रक्तविकार व वात आणि कफ यासारखे विकार दूर होतात व मनुक्यांमुळे रक्तवाढीसाठी मदत होते व पचनासाठी देखील खूप सारी मदत होते. यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे. आता ते भाजून झाल्यानंतर आपण खोबरं भाजायला घेऊ. खोबरं खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला भाजायचं नाही. छान खरपूस असं ब्राऊन रंगावरती खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरतं. आता हे खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण डिंक भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला डिंक घालायचा आहे व हा डिंक फुलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. डिंकाचे फायदे असे: डिंकाचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आपले हाडे मजबूत होतात. आता यानंतर आपण घेतलेला आहे मखाना. मखाना खाल्ल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं व आपल्याला मानसिक तणावामध्ये फायद्याचे ठरतात. यामध्ये कॅल्शियम, फायबर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता यानंतर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आता तूप गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे व आपण मगाशी घेतलेलं खजूर छान परतून घ्यायचं आहे. खजूर छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस जर मोठा ठेवला तर खजूर करपू शकतं. आता आपण खजुराचे फायदे पाहूयात काय काय आहेत ते. खजुरामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व यामुळे ब्लड शुगर देखील नियंत्रित राहते आणि खजूर खाल्ल्यामुळे आपला अशक्तपणा देखील दूर होतो. शरीर छान दष्टपुष्ट होते. खजुराचा एक लाडू देखील शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. आता हे खजूर परतत असताना अगोदर खूप जड जातं परतण्यासाठी, पण आपण जसं जसं ते परतत जाऊ तसं तसं ते छान मऊसर होतं.
तुम्ही हवं तर मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता। मी घेतलेलं खजूर खूप जास्त मऊ होतं, त्यामुळे मी मिक्सरला फिरवलं नाही। पहा इथे आपलं खजूर छान परतून झालेलं आहे। याला जास्त तुपाची गरज लागत नाही। आता हे आपण थंड करायला ठेवूया। आता यानंतर आपण भाजून घेतलेला सगळा सुकामेवा थंड झालेला आहे। यातला काही सुकामेवा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता यामधलं बदाम, मखाना, अक्रोड, घेतलेले सीड्स, काजू, पिस्ता मिक्सरला आपल्याला छान बंद चालू करत फिरून घ्यायचं आहे। खूप पण बारीक करायचं नाहीये। इथं मी खोबरं बारीक करणार नाहीये, हातानेच चुरून घेणार आहे। व यामधल्या काही मी बिया ठेवणार आहे, म्हणजे सीड्स। लाडूमध्ये ते छान दिसतात यामुळे। पहा इतके ठेवलेले आहेत मी। आता हे आपल्याला बंद चालू करत असं छान फिरून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने। आता यानंतर आपण डिंक बारीक करून घेणार आहोत। डिंक हातानेच बारीक करायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता। मिक्सरला फिरवल्यामुळे तो खूप जास्त बारीक होतो व असा हाताने क्रश केला तर तो खाताना छान लागतो लाडूमध्ये। आता हे सगळं आपलं बारीक करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण परतलेलं खजूर घालायचं आहे। खजूर थंड झाल्यानंतरच घ्यायचं आहे, गरम असताना घ्यायचं नाही। आता यामध्ये चवीनुसार विलायची घातलेली आहे मी 2 चमचे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये जायफळ देखील वापरू शकता। आता या लाडूमध्ये आपण साखर किंवा गूळ कुठेच वापरलेला नाहीये, त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे ते लोकसुद्धा हे लाडू खाऊ शकतात। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे थोडासा गुळाचा पाक करून घालू शकता, म्हणजेच 1 वाटी गुळाचा पाक तुम्ही इथे घालू शकता। बिना गुळाच्या पाकाचं देखील या लाडूला छान बाइंडिंग येतं। पहा अशा पद्धतीने खजुरामुळे याला छान बाइंडिंग येतं। दुसरं काहीही घालण्याची आपल्याला गरज लागत नाही। यामुळे हा लाडू अतिशय हेल्दी होतो। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। जर आपल्याला इथं असं वाटलं की आपला लाडू वळला जात नाही, तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे तूप गरम करून घालू शकता। तूप गरम करून घातल्यामुळे छान लाडूला बाइंडिंग येतं व आपल्याला ते छान वळता येतात। पहा अशा पद्धतीने मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे। गुळाचा पाक म्हणजे आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही घेणार असाल तर कमी प्रमाणातच घ्या। शक्यतो या लाडूला गूळ किंवा साखरेची गरज लागतच नाही, पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। या रेसिपीसाठी तुपाची देखील खूप जास्त आवश्यकता नसते व तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये छान खरपूस भाजलेले शेंगदाणे देखील वापरू शकता। पहा आपला दुसरा लाडू देखील खूप छान तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेऊया। पहा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। तुमच्या मुलांना डब्यामध्ये रोज 1 लाडू हा नक्की द्या। आपल्या स्त्रियांसाठी देखील हा लाडू खूप खूप आरोग्यदायी आहे। आपल्या मासिक धर्मातील वेदनेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। त्यामुळे हा लाडू आपल्या आहारात नक्की ठेवा, रोज 1 तरी। उपवासाला देखील हा लाडू चालतो, त्यामुळे तुम्ही उपवासाला देखील बिनधास्त खाऊ शकता। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ देखील घालू शकता, फक्त ते उपवासाला चालणार नाहीत। इथं आपण सगळे जिन्नस भाजून घेतल्यामुळे हे लाडू 1 ते 1.5 महिना छान टिकतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्त करून ठेवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।